त्यांनी 1 मेला रिझल्टच्या दिवशी अचानक शाळा बंदचा फलक लावला। तर आम्ही प्रशासनाला ही जाब विचारतो की आमची मुलं शिक्षणापासून आज वंचित आहेत, त्यांना जबाबदार कोण असणार आहे? रस्त्यावर शाळा भरवली होती, रस्ता रोखला, किती काही केलं, पण ते मुनत सर आहेत की ऐकतच नाहीत। आता पण आमची शाळा बंदच ठेवली आहे। आमच्या मुलांसाठी आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला शाळा पाहिजे। 3 दिवस झाले आमच्या मुलांची शाळा ही रस्त्यावर भरवली जाते। ते रोज मेसेज करतात की तुम्ही तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी दाखले काढून न्या। ही सत्य परिस्थिती जी आहे ती लोकशाहीला काळीमा फासणारी परिस्थिती आहे असं मला वाटतं। गेल्या 20 वर्षापासून कात्रज कोंढवा रोडवर असणारी मुनोर शाळा ही एकाकी ह्या वर्षी बंद पडली। मॅनेजमेंटचे जे इंटरनल भांडणं होती त्यामुळे त्यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर सेंट्रल बिल्डिंगला शिक्षण आयुक्तालय समोर आज 3 दिवसापासून असंख्य अशी मुलं इथं आमरण उपोषणासाठी बसलेली आहेत, ते न्यायासाठी बसलेली आहेत। त्यांची एकच मागणी आहे की शाळा परत सुरू करण्यात यावी। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा, काय आहे प्रकरण। काही कुठली शाळा होती व काय का बंद पडलं, काय कारण देण्यात आलं? मुनत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, त्यांनी 1 मेला रिझल्टच्या दिवशी अचानक शाळा बंदचा फलक लावला आणि कारण शिक्षक आणि संस्था चालक असतील त्यांच्यातील काही वैयक्तिक वाद आहेत ते कारण देण्यात आलं। पण आज आमचे एवढी मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जे काही शिक्षण दिलंय, आम्हाला जो शिक्षणाचा हक्क दिलाय, त्या शिक्षणापासून आज ही मुलं वंचित आहेत। आज 3रा दिवस आहे। मुलं 2 दिवस आम्ही रस्त्यावर शाळा भरवली, पण प्रशासनाने आमची दखल घेतली नाही। प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहेत पालकांकडून, पण अजूनही प्रशासन दखल घेत। मॅनेजमेंटची इंटरनल भांडणं तुम्ही म्हणतात कारण आहे, पण त्यामुळे शिक्षक जे मुलं आहेत त्यांचं भविष्य अंधारात का? हाच आम्हाला जाब विचारायचा आहे। पण आम्ही 2-3 आज 3रा दिवस आहे, 2 दिवस आम्ही शाळेच्या रस्त्यावर आंदोलन केलं, पण जे संस्था चालक अशोक मुनत सर आहेत ते पालकांसमोर यायला तयारच नाहीयेत। तर त्यांना आम्ही जाब कसा विचारणार? आणि जी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, प्रशासनही त्याची दखल घेत नाहीये। तर आम्ही प्रशासनाला ही जाब विचारतो की आमची मुलं शिक्षणापासून आज वंचित आहेत, त्यांना जबाबदार कोण असणार आहे? आणि त्याचं कारण काय? आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे। ताई, तुमची मुलं पण शिकतात, तुम्ही पालक आहात? हो, पालक आहे। कसं बघता या निर्णयाकडे? अचानक तुमची मुलं रस्त्यावर आलेली आहेत, पुढे तुम्ही इथं जाब विचारण्यासाठी आलेले, काय प्रतिसाद भेटला आतून अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला? अजिबात प्रतिसाद मिळाला नाही। येतात ते, बघतात ते, भेटतात ते, जरा वेळ थांबतात आणि निघून जातात ते। पण शाळा चालू करतोय म्हणतात, पण शाळा काय चालू करतच नाहीये। 3 दिवस झाले आमच्या मुलांची शाळा ही रस्त्यावर भरवली जाते। आज स्मार्ट सिटी म्हणतात पुण्याला, पुणे स्मार्ट सिटी व्हायला निघालंय, शिक्षणाचं माहेरघर झालेलं आहे। गोल्डन ट्रायंगल मध्ये पुण्याची गिनती होती, मुंबई, नाशिक, पुणे, आणि एकीकडे कसं बघताय सगळीकडे? किती दिवस झाला आम्ही रस्त्यावर शाळा भरवतोय। 3 दिवसापासून आम्ही पावसात उन्हात शाळा काल तर आम्ही रस्त्यावर शाळा भरवली होती, रस्ता रोखला, किती काही केलं, पण ते मुनत सर आहेत की ऐकतच नाहीत। आता पण आमची शाळा बंदच ठेवली आहे। पहिल्या दिवशी पाऊस होता, दुसऱ्या दिवशी ऊन होतं, आणि काल दिवसभर मुलं उपाशी आहेत। 3 दिवस आमची पालक उपाशी आहेत, मुलं उपाशी आहेत, आणि कामधंदे सोडून सगळ्यांसमोर आज आलो तिथं आम्ही। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि शाळा चालू झाली। असं बघायला गेलं तर तुम्ही सगळे कष्टकरीच दिसतात, असं काय हे नाही काम सगळे। आमच्या मुलांसाठी आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला शाळा पाहिजे। शाळेतून मेसेज येतोय की शाळा बंद होणार आहे, आणि ते बोलतात की 1 महिना आधी दिलाय तुम्हाला बातमी, 1 महिना आधी तुम्हाला बातमी दिली असं बोलतात। किती अनुदान आहे, काय आहे शाळेला? 60% अनुदान आहे शाळेला, आणि यांनी 1 महिना अगोदर सांगितलं होतं, पण आजूबाजूच्या जेवढ्या शाळेत ना त्यांनी सर्वांनी आधीच बोर्ड लावले, ऍडमिशन फुल आहे, विचारायला येऊ नका। बाकीच्या शाळा सुरू होऊन 3 ते 4 दिवस झालेले आहेत, मुलं शिकतात, पण तुमची मुलं असं रस्त्यावर आहे, काय किती दिवस बघताय तुम्ही हा लढा? किती दिवस? 3 दिवस झाले आता। शिक्षण अधिकारी पण ऐकत नाही, किती दिवस लाभणार आहे यांच्या अशा काय करणार सांगा ना? ऐकत नाही शिक्षण अधिकारी, त्यांना तिकडच्या नेत्यांचा काहीतरी उत्तर देत असेल।
काही उत्तर येत नाही. तिथल्या आजूबाजूच्या नेत्यांचा सपोर्ट आहे त्याला, त्याशिवाय तो एवढा हे करत नाही. काढून न्या. प्रत्येक वेळेस मेसेज करतात रोज रोज एवढं चालून सुद्धा ते रोज मेसेज करतात की तुम्ही तुमच्या पाल्याच्या भवितव्यासाठी दाखले काढून न्या. रोज वेगवेगळे मेसेज काढून न्या. आता चालू वर्षात ऍडमिशन भेटेल का? नाही भेटत आहे, कोणत्याच शाळेत ऍडमिशन भेटत नाही. ही सद्य परिस्थिती जी आहे ती लोकशाहीला काळीमा फासणारी परिस्थिती आहे असं मला वाटतं. ही फार मोठी आपल्या भारत देशातली पुणे शहरातली तर फार मोठी शोकांतिका आहे, कारण पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. तर ह्या प्रशासनाने लवकर पण स्मार्ट सिटी मध्ये रस्त्यावर शाळा नाही भरती ना, रस्त्यावर मुलं रस्त्यावर बसून शिकत नाही ना. हा विचार प्रशासनाने केला पाहिजे. काय आव्हान करणार सरकारला, आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार? मी सरकारला एवढंच आवाहन की आमची मुलं शिक्षणापासून वंचित का आहेत हे शासन झोपलेलं आहे का? आज हे प्रशासनाने काहीतरी प्रशासन आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आज मुलं बसलेली आहेत, तरीही प्रशासन मुलांकडे येऊन त्यांची विचारपूस करायला किंवा त्यांना काही बोलायला तयार नाहीये. तर खरंच ही लोकशाहीला काळीमा फासणारी आणि फार शोकांतिकाची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, लाडकी बहीण म्हणून काय आव्हान करणार तुमच्या सरकारला? आम्ही लाडकी बहीण म्हणून आम्ही आमच्या मुलांची शाळा चालू करावे व त्यांना वंचित ठेवले की 60% आरक्षण शिक्षण काय ते शिक्षणासाठी ते शिक्षण चालू करावे व त्यांना चांगली त्यांची शाळा व्यवस्थित चालू व्हावे. बस त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार हा कोणालाही नाही. माननीय इथल्या शिक्षण अधिकारी वखारे मॅडम, सर्वात पहिले महत्वाचा मुद्दा, त्यांनी 2 दिवसापूर्वी या सर्वांना कॉल करून सांगितलेलं की पोलीस प्रशासना येऊन समक्ष येऊन सांगितलं की मी स्वतः कुलूप खोलून शाळा उघडी करून तुम्हाला देईन पोलीस प्रशासनाच्या मध्ये. तर मला हा जाब त्यांना विचारायचा, हा मुनोतकडनं तुम्हाला जो ऍडव्हान्स या लोकांकडनं फी घेतली यांनी कधी बोलले तुम्हाला? हे 2 दिवसापूर्वीचा प्रकार. काय झालं ते? वखारे मॅडम पण लपून बसलेत आणि पोलीस प्रशासनाचा आहे ना हा बळाचा वापर करून ते ह्या विद्यार्थ्यांना आज जाऊ देत नाहीये. त्यांनी स्वतः इथं या गेट वरती यावं आणि या पोरांना त्यांच्या हाताने जे लाडकी बहिणीची योजना अजित दादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींनी लावली आहे ना ती बंद करून या पोरांच्या शिक्षणाचा खर्च उचला तुम्ही. त्याच्या आश्वासनाचं काय झालं? आश्वासन तेच ना, काय येत नाहीये पोलीस प्रशासनाचा. तुम्ही बळाचा का वापर करता इथं? मॅडम तुम्ही जे आम्हाला कमिटमेंट दिली त्याचं काय झालं? सगळं विचारलं, फोनच बंद करून ठेवलेला आहे. फोन उचलत नाहीये मॅडमनी फोनच बंद करून ठेवलेला आहे. फक्त फुकटची आश्वासन आणि 10-10 हजार पालकांकडनं फी घेणे हे फक्त यांना माहिती. अच्छा मला सांगा, आता तुम्ही जे मागण्या केले ते असं हे करतात, ते पुढे करतात, पण जर का हे मागण्या पुढून तुमचे त्यांनी मान्य नाही केले तर तुमचा पुढचा पवित्र काय असेल? दलित महासंघातर्फे त्यांच्या शाळेचा कुलूप उघडून सविस्तर सरकारी शिक्षक तिथं बसून ती शाळा उघडण्यात येईल येत्या 24 तासात. म्हणजे उद्या सकाळी ती शाळा दलित महासंघातर्फे भरवण्यात येणार ह्याची खात्री मुनोतनी आणि या वखारे मॅडमनी स्वतः घ्यावी. आमच्या सोबत येऊन त्या शाळेचं लॉक उघडावं. या विद्यार्थ्यांची हीच एकच मागणी आहे, तोपर्यंत इथून हटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर नक्कीच आपण बघितलं असेल, नागरिक जे पालक आहेत ते संतप्त झालेले आहेत. त्यांचं एकच मागणी आहे की त्वरित शाळा उघडून घेणे, अन्यथा आम्ही इथून हटणार नाही. न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे.